हाय, मी नीलम। माझ्या चॅनलवर आपण विविध प्रकारचे व्हिडिओज पाहिलेलेच आहेत। आज असाच आणखी एक वेगळा व्हिडिओ। कुठलाही ग्लास घ्या, चांदीचा ग्लास घ्या, काचेचा ग्लास घ्या, कोणताही आपल्याला आवडत असेल तो ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यावर तुम्ही असे खाली आणि वर दोन्हीकडे हात ठेवून आपण जे रेकी वॉटर करतो ते रेकी वॉटर तर आपणा सर्वांना जे रेकीच्याबद्दल ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे त्यांना कल्पना आहेच, पण रेकीच शिकलं पाहिजे आणि मगच त्या पाण्याने आपलं हिलिंग होतं असं अजिबात नाही आहे। तर हे मॅजिक वॉटर करण्यासाठी किंवा मॅनिफेस्टेशन म्हणून जे आपण म्हणतो ते हेच आहे की जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्ही सिप सिप करून जर पिलं आणि त्याच्यापूर्वी काय करायचं ते सांगते की एक कागद घ्या, कागदावर तुमच्या ज्या विश आहेत, तुमच्या ज्या काही मनापासून जी इच्छा आहे, जे काही घडावं वाटते ते सगळे एका कागदावर नोट डाऊन करा आणि त्या कागदावर घडी घालून ठेवा तो आणि त्याच्यावर हा पाण्याचा पेला भरून ठेवून टाका आणि मग नंतर सकाळी उठल्यावर तो ग्लास तुम्ही घ्या आणि तुम्ही स्वतः लिहिलेलं असल्यामुळे तुमच्या विश आपल्याला कल्पना असतात, मग तो घेऊन हे सिप सिप करून पाणी पित असताना तुम्ही ज्या काही विशेष लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या आठवून तसंच्या तसं घडलेलं आपल्या डोळ्यासमोर आपण बघायचं आहे। म्हणजे चलत चित्रपट म्हणा, पिक्चर म्हणा, व्हिडिओ म्हणा की त्या गोष्टी घडलेल्या झालेल्या अशा बघायच्या आणि त्या पद्धतीनं तुमच्या हे असं फक्त तुम्ही 21 दिवस करून बघा, 100% तुमच्या सगळ्या विश पूर्ण होतील। आणि दुसरं म्हणजे हे आपल्याला परमेश्वराने आपल्याला जसं जीवन दिलेलं आहे तसंच हे पाणीसुद्धा त्यांना आपल्याला फुकटच दिलेलं नाही का, आणि फुकट मिळाल्याची किंमत ती म्हणतात तशापैकीच प्रकार आहे की आपण कधीही पाण्याचे आभार मानत नाही। तर तुम्ही पाणी पित असताना प्रत्येक वेळेला पाणी पिल्यानंतर त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, कारण एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण पाणी पाहिजे अशी आपली परिस्थिती आहे। तर त्या पाण्याचा तुम्ही प्रत्येक वेळेला आभार माना आणि ते आभार मानत असताना हे पाणी मी पिऊन हे पाणी मला पूर्ण माझं रोग जे काय आहे टॉक्झिन्स आहे ते शरीरातील बाहेर टाकताय आणि मला पूर्ण बरं करते असं तुम्ही म्हणत जावा। त्यानंतर हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की पाण्यावर हात ठेवून आपण आजारी माणसाला हे देतच असतो की त्याच्यावर मग तुम्ही हात ठेवून नवकार महामंत्र म्हणा, भक्तांबर स्तोत्र म्हणा, गायत्री मंत्र म्हणा, जो तुम्हाला जगातला महामंत्र वाटतो तो कोणताही मंत्र तुम्ही याच्यावर हात ठेवून मोठ्याने म्हटला तर त्याच्या उच्चारण जी व्हायब्रेशन्स निर्माण होतात ती सगळी व्हायब्रेशन्स या पाण्यामध्ये जातात आणि त्यामुळे हे पाणी मॅजिक वॉटर होतं आणि ते पाणी तुम्ही पिल्यानंतर त्याच्यानं तुमचा जो काही सगळा रोग असेल, जो काही तुम्हाला त्रास असेल तो सर्व पूर्णपणे निघून जाण्यास त्याची खूप मदत होते। पण हे एकच दिवस करण्याने होणार नाही, मिनिमम आपण हे 21 दिवस केलंच पाहिजे, कारण कन्सिस्टन्सी असल्याशिवाय ती काही जादू नाही आहे की पी हळद आणि हो गोरी व्हायला। त्यामुळे तुम्ही हे कन्सिस्टन्सीने करत जावा, तुम्हाला नक्की त्याचे रिझल्ट्स येतील। आणि आणखी एक आहे की यामध्ये तुम्ही पाणी घ्या आणि रोज एक मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र फक्त तुम्ही जरी म्हटला तरी तुमच्या सगळ्या विशेष सगळे तुमचे रोग, तुमचा जो काही त्रास असेल तो त्रास सर्व निघून जाण्यास मदत होईल। आणि तो म्हणजे ओम ह्रीम अर्हम नमो सव्वो सही पत्ताणम झ्रौम झ्रौम नमः। हा आपण 21 दिवस म्हणायचा आहे आणि शिवाय रोज 21 वेळा म्हणायचा आहे। तुम्ही हे नक्की करून बघा। मी परत एकदा आपणास मंत्र सांगते, ओम ह्रीम अर्हम नमो सव्वो सही पत्तानम झ्रौम झ्रौम नमः। तर या अशा मंत्राने हे पाणी अभिमंत्रित होते आणि त्यामुळे आपणास जे काही आपण इच्छा करतो ती इच्छा आपली परिपूर्ण होण्यास याची नक्की मदत होते। तर तुम्ही हे रेकी वॉटर म्हणा, मॅजिक वॉटर म्हणा, जादुई पाणी म्हणा, काहीही म्हणा, पण असं करून बघा आणि त्याचा नक्की फायदा घ्या। आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळ्या गोष्टी, स्टोरीज ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सप्तरंग 594 आणि बोलकी पुस्तके या माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। धन्यवाद।